स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत 4 आठवड्यात जे ते एकंदरीत निर्णय काढा आणि त्याच्यानंतर 4 महिन्यांच्या आत या संपूर्ण निवडणुका घ्या असं थेट आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहे। खरं तर ओबीसीच्या मुद्द्यावर मागच्या अनेक वर्षांपासून ज्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार आणि मुंबईच्या काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आहेत। ताई, 3 वर्ष मुंबई महापालिकेत सुद्धा लोकप्रतिनिधी नाहीत आणि आता सुप्रीम कोर्टाचे हे निर्णय समोर आले। मागील 3 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या ठिकाणी इलेक्शन होत नाहीत। मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 वर्षापासून लोकप्रतिनिधी नाही आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे। टेंडर प्रोसेसच्या माध्यमातून मोठ्या मित्रांना त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट देणं चालू आहे। आज मी सर्वोच्च न्यायालयाचे धन्यवाद मानेन की त्यांनी लोकशाहीच्या एका प्रक्रियेला, मोठ्या प्रक्रियेला जे निवडणूक आहे तिला त्या ठिकाणी जे आहे ते 4 महिन्याच्या आतमध्ये घ्या असं सरकारला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, खडसावून सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर 4 आठवड्यामध्ये तुम्ही त्याचं नोटिफिकेशन काढा। जनगणनेच्या बाबतीमध्ये 2011चा सेन्सेक्स मला सांगितलेला आहे, कारण पुढचा सेन्सेक्स अजून आलेला नाही आहे। पण मला एवढीच अपेक्षा आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडून यावेत, चांगले लोकप्रतिनिधी निवडून जावेत। मुंबई महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे, 3 वर्षामध्ये जी धूळ म्हणजे काय म्हणतात जी पूर्ण लूट चाललेली आहे आणि लोकांच्या डोळ्यामध्ये जी धूळफेक चालली आहे ती समोर यायला पाहिजे। आज रस्ते असतील, पाण्याची समस्या असेल, प्रदूषणाच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर समस्येच्या बाबतीमध्ये, नाले सफाई पण एक मोठं गोडबंगाल आहे, या सगळ्याच्या बाबतीमध्ये जे असेल ते सातत्याने आवाज उचलण्याचं काम आम्ही केलेलं आहे। येणाऱ्या काळात पण करू। 4 महिन्यामध्ये इलेक्शन येणार आहे, त्यावेळी आम्ही इलेक्शनची तयारी करायला लागू आणि इलेक्शन लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेला आहे की 1994 पासून 2022 पर्यंत जे ओबीसीच्या आरक्षणावर निवडणुका लढल्या झाल्या त्याच नियमावलीत ह्या निवडणुका होतील आणि बाकी जे कोणाला चॅलेंज करायचं असेल तर ते पुढे होईल, पण निवडणुका होत राहतील असं म्हटलेलं आहे। नाही, नक्कीच सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अजून 2011 पर्यंत सेन्सेक्स झालेला, अजून दुसरा सेन्सेक्स नवीन आलेला नाही आहे। खरं तर मधल्या काळामध्ये सरकारने ते करायला पाहिजे होतं। जातीय जनगणना झाली पाहिजे हे आमचे आदरणीय नेते राहुल गांधीजी खूप दिवसापासून सांगतात, खूप वर्षापासून सांगतात, पण दुर्दैवाने सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलं। आता त्यांनी सांगितलं की आम्ही जातीय जनगणना करणार। जनगणना झाली असेल तर किती कोणाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे याची स्पष्टता आली असती। दुर्दैवाने ती स्पष्टता नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मागील काळामध्ये जे आरक्षण होतं तेच लागू करण्यात यावं आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणुका 3 वर्षापासून पेंडिंग आहे, सगळीकडे जे आहे ते त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन लागलेलं आहे जे लोकशाहीला धरून नाही। आज आपण बघितलं तर मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्तांच्या हातात सगळ्यात कारभार आहे, जे लोकशाहीला अपेक्षित नाही आहे। ज्या ठिकाणी लोकल बॉडीची ताकद सगळ्यात मोठी आहे, ज्या ठिकाणी तुम्ही मुंबईकरांच्या प्रत्येक पैशाचा हिशोब तुम्ही दिला पाहिजे, पण दुर्दैवाने तसं न होतं आपण बघतोय की 6 करोड, 1000 करोड, 7000 करोडचे टेंडर त्या ठिकाणी निघतात आणि मुंबईमध्ये आज रस्त्याची परिस्थिती काय हे मी सांगायची गरज नाही। आज पाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्रास होत आहे, काही ठिकाणी पाणी येत नाही, काही ठिकाणी येते ते गढूळ पाणी येते। त्यामुळे सगळ्या प्रश्नांकडे जर बघितलं तर मुंबई आज मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते भ्रष्टाचाराने बटबटलेली आहे महानगरपालिका, आणि त्यामुळे ह्याचं इलेक्शन होणं आवश्यक आहे। त्यामुळे मी स्वागत करते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं। आणखी एक विशेष नोंद आहे या संपूर्ण आदेशांमध्ये की राज्य निवडणूक आयोगाच्याच नियमावलीत ह्या संपूर्ण निवडणुका झाल्या पाहिजेत। मागच्या अनेक निवडणुकींमध्ये दोन्ही निवडणुका असेल, लोकसभा विधानसभा, थेट तुम्ही जे ते सत्ताधारी पक्षावर टीका करताना पाहायला मिळाले। म्हणून आता राज्य आयोग नियोगावर किती पर्यंत सातत्याने निवडणुका हे त्यांच्याच माध्यमातून होत असतात प्रत्येक वेळेला। मला अपेक्षा फक्त एवढीच आहे, जे आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी सांगतात की आम्हाला मतदार यादीमध्ये सगळ्यात मोठे आम्ही ऑब्जेक्शन उचललेलं आहे। ज्या तऱ्हेने मतदार यादीमध्ये घोळ निर्माण केला जातो आणि शेवटच्या क्षणामध्ये जी मतदान वाढलं याच्यावर आम्ही त्या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप नोंदवला होता की तुम्ही शेवटच्या 1 तासामध्ये जे 10, 11, 15 लाख मतदान झालं ते कसं झालं, एका बिल्डिंगमध्ये 7-7, 8 मतं कशी आली एक्स्ट्रा, हा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्याचं काम झालं। आणि त्यामुळे आम्हाला अपेक्षित आहे की चुनाव आयोग हे स्वतंत्र यंत्रणा आहे, तसं बाकीच्या यंत्रणा आहेत, त्याला एक स्टॅच्युटरी पॉवर आहे आणि अपेक्षित हे करतो की ते पारदर्शक पद्धतीने काम करतील। दुर्दैवाने आजकाल त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप निर्माण झालेले आहेत, त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते संशयाचं वातावरण झालेलं आहे आणि अशा साशंक वातावरणात आता इलेक्शन होत असताना नक्कीच एक विरोधी पक्षातला सदस्य म्हणून आम्हाला थोडी त्याच्याबद्दल आहे चिंता, पण अपेक्षा करते की यावेळी राज्य जे निवडणूक आयोग आहे ते ह्याचं जे आहे ते पारदर्शक पद्धतीने इलेक्शन करतील। मला अपेक्षा यासाठी मी करते इलेक्शन व्हावं, कारण लोकप्रतिनिधी नाही आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी वितरण होतं, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेतले जातात, कोण घेतं हे निर्णय?
एक ॲडमिनिस्ट्रेटर तर हा निर्णय घेऊ शकत नाही ना. आणि प्रशासकीय अधिकाऱ्याला किती पॉवर दिली गेली पाहिजे ह्याला पण काही मर्यादा आहेत. राज्य सरकारचं किती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ढवळाढवळ झाली पाहिजे याला पण मर्यादा आहेत. आम्ही मधल्या काळामध्ये जेव्हा आमचीही सरकार होती आम्ही कधीच ढवळाढवळ केली नाही. मुंबई महानगरपालिकेच्या कारभारामध्ये किती वेळा आमच्या विरोधी लोक त्या ठिकाणी सत्तेमध्ये असायचे, महापौर उपमहापौर त्यांचा कारभार ते चालवायचे. पण दुर्दैवाने आता आम्ही बघतो की राज्य सरकार असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असतील यांच्यावर दबाव आणून सातत्याने मुंबई महानगरपालिकेच्या निधीवर डल्ला टाकण्याचं काम चालू आहे. आमदारांना निधी द्या, कार्यकर्त्यांना निधी द्या, ही काय नवीन परंपरा काढली आहे? म्हणजे कार्यकर्ते कोण XYZ पक्षामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये गेले त्याच कार्यकर्त्यांना द्या. ही मुंबईचा पैसा आहे, हा मुंबईकरांच्या कष्टातून आलेला पैसा आहे आणि तो मुंबईकरांच्या हितासाठी खर्च व्हायला पाहिजे ही अपेक्षा आहे. जिथे आवश्यकता आहे तिथे खर्च व्हायला पाहिजे. खरं तर माझं म्हणणं आहे की शासनामध्ये जर हिंमत असेल तर शासनाने 3 वर्षाची श्वेतपत्रिका काढावी. एकदा लोकांसमोर येऊनच जाऊ द्या किती लोकांना किती फंड दिला आणि जमिनीवर किती काम झालं. 4-4, 5-5, 6-6, 7-7 कोटी रुपयाचे निधी दिले, कोणाचे सांगण्यावर दिले सगळं जग जाहीर आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय आम्ही देत नाही अशा प्रशासकीय अधिकारी सांगायचे आणि ते कामं झाली का? कामं शून्य तिथे झालेली आहेत. एकदा त्याची सुद्धा श्वेतपत्रिका येऊ द्या ना. माझं तर देवेंद्र फडणवीसजींना सांगणं आहे, खरं त्यांना पारदर्शक कारभाराबद्दल ते बोलत असते ना त्यांनी पहिल्यांदा 3 वर्षाची श्वेतपत्रिका काढावी. लोकांसमोर येऊनच जाऊ द्या की काय दूध का दूध आहे आणि काय पाणी का पाणी आहे. आज राज्य सरकारची कॅबिनेटची बैठक जी आहे ती अहिल्यानगर इथे चौंडी येथे पार पडत आहे. याकडे तुम्ही कसं बघतात? सगळे मंत्री आज चौंडीमध्ये आहेत. अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करून या बैठकीला सुरुवात करण्यात आली. नाही, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांबद्दल तर सगळ्यांच्या मनात नितांत आदर आहे. राजकारती कशी असावे याचं ज्वलंत उदाहरण म्हणून त्यांच्याकडे आज आम्ही राजकारणामध्ये येणाऱ्या महिला बघतो. काही त्यावेळच्या ज्या परंपरा होत्या, प्रथा होत्या त्याच्या बाजूला सारून त्यांनी पतिदुःख बाजूला सारून त्या ठिकाणी पुढे जाऊन राजकारतीचं काम केलं. एक चांगला आदर्श त्या ठिकाणी निर्माण केला. असं आहे की त्यांना आता सगळ्यांनीच आम्ही सगळेजण त्यांच्या समोर जे आहे ते नतमस्तक आहोत आणि त्यांना आम्ही आदरांजली आणि श्रद्धांजली तर वाहतो. पण त्याचबरोबर त्यांच्याबद्दल आम्ही नक्कीच चांगला फिलिंग करतो. आणि मंत्रिमंडळाची बैठक होत असेल तर त्या ठिकाणी काही चुकीचं असण्याचं काम नाही. ह्याच्याही पूर्वी आपण बघितलं असेल की खूप वेळा आपण औरंगाबादला म्हणजे आता जे आहे संभाजीनगर तिथे मिटिंग झाल्या किंवा आता तुम्हाला माहिती आहे की पूर्वी पण खूप ज्या मिटिंग होत्या त्या नागपूरला होत होत्या. नागपूरला त्या ठिकाणी मिटिंग व्हायच्या. कधी एखादी जे मोठं क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये जाऊन मिटिंग व्हायच्या. त्यामुळे ही काय नवीन परंपरा काय भाजपाने केलेली नाही आहे. ही परंपरा खूप जुनी आहे. मंत्रिमंडळाच्या बैठका ह्या विविध ठिकाणी होत होत्या आणि विविध ठिकाणी यासाठी होत होत्या की तिथल्या जनतेला आणि तिथल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे मला आठवतंय की पुण्यामध्ये पण झाली होती का, तर कारण त्यावेळेला जो आपल्याला माहिती आहे की जो पालखी मार्ग असतो त्याला सगळ्या कशा सुविधा मिळायला पाहिजे ती भूमिका होती. त्यामुळे अपेक्षा करते की त्या ठिकाणी जाऊन काहीतरी तिथल्या लोकांना मिळेल. फक्त जाऊन मंत्रिमंडळाची बैठक घेऊ नका, तिथल्या लोकांना काहीतरी द्या. अगदी शेवटचा प्रश्न आहे, उद्या देशभरात जे ती मॉकड्रिल करण्यात येणार आहे, मुंबईत पण अनेक ठिकाणी जे मॉकड्रिल करण्यात येणार आहे. खरं तर चर्चा सुरू आहे, युद्ध होईल पण अद्यापही एकही दहशतवादी कारवाई झालेली समोर नाही आलेली. मला तर म्हणणं आहे की पहिलं तर त्या दहशतवाद्यांना शोधून काढा. म्हणजे 350 किलोमीटर जी हे होतं ना, काय म्हणतात त्याला, अंतर होतं पाकिस्तानमध्ये आणि पेहलगाममध्ये. माझी अपेक्षा आहे की यांना शोधून काढलं पाहिजे, त्यांच्यावर एक कडक कारवाई केली गेली पाहिजे. सीमापार देशाला पण एक इशारा दिला गेला पाहिजे की अशा तऱ्हेच्या घटना खपून घेतल्या जाणार नाहीत. तुम्ही विचार करा, प्रवासाला गेलेली मंडळी, स्वतःच्या कुटुंबाबरोबर आनंदाने वेळ साजरा व्हावा किंवा वेळ जावा या विचाराने गेलेली मंडळी ज्या दुःखामध्ये गेली ते दुःख आपण समजू शकतो, कारण आपण एक कुटुंबामधले एक मोठे सदस्य त्यांच्या गेलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना न्याय मिळायला हवा असेल तर ही मंडळी भेटायला पाहिजेत. दुर्दैवाने ती मंडळी का भेटत नाही मला अजून माहीत नाही, पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शोध कार्य चालू करून ह्या मंडळींना शोधलं पाहिजे आणि यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. ही सर्वसामान्य प्रत्येक जनतेची अपेक्षा आहे. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. तर ह्या होत्या खासदार वर्षा गायकवाड. आणि ज्या लोकांचा मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्या दहशतवाद्यांना शोधलं पाहिजे असं मत आता खासदार वर्षा गायकवाड यांनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.